आज आपण एका अशा ब्रह्मांड नायकाच्या रीलेचं दर्शन घेणार आहोत, ज्यांच्या केवळ एका कटाक्षाने संपूर्ण सृष्टीचे नियम बदलू शकतात. श्रीपाद श्रीवल्लभांची अगाध लीला, जी तशी समजून घेणं मानवी बुद्धीच्या पलीकडचीच गोष्ट आहे, पण भक्तीच्या मार्गाने ती नक्कीच अनुभवता येते. तर चला, अनुभवूया. अंतराळातील सारे तारे ग्रह माझ्या हातातील खेळण्या आहेत. किती अफाट वाक्य आहे ना हे. साक्षात श्रीपाद प्रभूंचे हे उद्गार आहेत. जेव्हा विश्वाचा निर्माता प्रत्यक्ष मानवी देह धारण करून मृत्यूलोकात अवतरतो, तेव्हा त्याचं सामर्थ्य किती अमर्याद असतं याची प्रचिती यातून येते. हे शब्द म्हणजे केवळ एखादं विधान नाहीये, तर ते एका परमोच्च सत्तेचे, साक्षात दत्तात्रय प्रभूंच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रमाण आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. श्रीपादांची करुणा, जी अगदी अथांग आणि अमर्याद आहे. त्यांच्या या अधांग करुणेचा अनुभव दरबारात येणाऱ्या प्रत्येक जीवाला येत असे. पहा, एकीकडे संपूर्ण ब्रह्मांडाची सूत्रे हाती असणारा हा साक्षात ईश्वर, आणि दुसरीकडे प्रत्येक प्राणिमात्राविषयी त्यांच्या हृदयातून ओसंडून वाहणारा करुणेचा झरा. त्यांच्या दरबारातील तो अन्नपात्राचा चमत्कार तुम्हाला माहिती असेलच. एक असं दिव्य पात्र, ज्यातून कितीही अन्न काढलं तरी ते कधीच संपायचं नाही. विचार करा, हे किती मोठं आश्चर्य होतं. पण या चमत्कारामागचा हेतू किती पवित्र होता. सर्व माणसांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर कृष्णा नदीतील जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा, म्हणून अन्नपात्रातील उरलेलं अन्न नदीत सोडलं जायचं. अगदी श्वानांपासून ते नदीतल्या माशांपर्यंत सर्वांची भूक शमवणारी ती अथांग करुणा होती. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे. ब्रह्मांड नायकाची माया. एक अशी माया जी दिव्य तर आहेच, पण मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडची आहे. मगाशी आपण बघितलेल्या त्या शीतल करुणेमागे दडली होती ती त्यांची अथांग आणि अगम्य माया. श्रीपाद प्रभूंनी त्यांचे आजोबा बापनाचार्य यांच्यासमोर आपल्या अवताराचं रहस्य जेव्हा उलगडून सांगितलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की भारद्वाज मुनींच्या आर्त प्रार्थनेला दिलेलं वचन पाळण्यासाठीच त्यांनी हा अवतार घेतलाय. आणि नुसतंच एवढं नाही, तर आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मांची आठवण करून देत ते म्हणाले की जेव्हा तुम्ही लाभादी महर्षी, नंद आणि भास्कराचार्य होता, तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली होती. जन्मांतरीचे ऋणानुबंध आणि ईश्वरी कृपेचं याहून सुंदर उदाहरण ते कोणतं असेल. आणि यानंतर त्यांनी जे सांगितलं ते खरोखरच अवाक करणार आहे. ते म्हणाले, मी देश कालावर मात करू शकतो, माझ्या इच्छेला पर्याय नाही. आता हे बघा, काळ आणि अवकाश म्हणजेच वेळ आणि अंतर, हे दोन असे भौतिक नियम आहेत ज्यांच्या अधीन हे संपूर्ण जग चालतं. पण जे साक्षात या नियमांचे रचयिते आहेत, ते मात्र ह्या सर्व बंधनांतून पूर्णपणे मुक्त आहेत. पण आता तुम्हीच विचार करा, मानवी देहात राहून खरोखरच असं काळ आणि अंतरावर मात करणं शक्य आहे का? विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर हे अशक्यच वाटतं. पण जेव्हा साक्षात ईश्वराच्या मायेचा खेळ सुरू होतो ना, तेव्हा अशक्य असं काहीच नसतं. ह्याच सत्याचा पुरावा देण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी एक थक्क करणारी लीला रचली. आपण साक्षात दत्तप्रभू आहोत हे आपल्या भक्तांना कळावं, यासाठी त्यांनी पिठापूरहून पंचदेव पहाड ग्रामापर्यंतचा एवढा मोठा प्रवास एका क्षणात घडवून आणला. 18 घोडागाड्या आणि सर्व भक्तगण. डोळ्याचं पातळ लवते न लवते तोच इतक्या दूरवर पोहोचले. ही एक अशी लीला होती जिचा विचार केल्यावर आजही खरोखर अंगावर शहारे येतात. पुढचा म्हणजे तिसरा भाग आहे वात्सल्याचा महासागर. त्यांचे एक अत्यंत हळवं आणि प्रेमळ रूप. हे सगळं ऐकायला किती अफाट वाटतं ना, पण विश्वाचे सारे नियम मोडून काढणाऱ्या या परमेश्वराचं एक अत्यंत हळवं रूपही होतं. या अफाट लीलेचा मानवी देहावर झालेला परिणाम हृदय पिळवटून टाकणारा होता. भक्तांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी इतक्या दुरून त्या 18 घोडागाड्या स्वतः चालवून आणल्यामुळे श्रीपादांच्या त्या कोमल हातांवर मोठे फोड उमटले होते. स्वतःचं सर्व अंग ठणकत असल्याचं त्यांनी आजीला सांगितलं. विचार करा, साक्षात ईश्वराने आपल्या भक्तांसाठी स्वतःला शारीरिक वेदना देऊन घेणं ही त्यांच्या प्रेमाची परिसीमाच नाही का? आणि हे पाहिल्यावर त्यांची आजी व्यंकट सुब्बम्मा यांचं काळीच तिळतिळ तुटलं. अत्यंत मृदुभावाने त्यांनी त्या कोमल, फोड आलेल्या हातांना लोणी लावलं आणि अंगाला गरम पाण्याचा शेक दिला. संपूर्ण मायेचा सूत्रधारी असूनही आपल्या भक्तांच्या वात्सल्य प्रेमाने बांधले जाऊन त्यांनी या सर्व उपचारांचा किती प्रेमाने स्वीकार केला. यानंतर सुरू झाली ती एक अत्यंत गोड आणि आनंददायी लीला. आजी राजंबा यांनी अत्यंत आवडीने बनवलेला मधुर हलवा एका चांदीच्या पात्रात आणला. तिन्ही आजींनी मिळून त्यांना तो भरवला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता.
प्रभूंनी खूप वेळ ही लीला चालू ठेवली आणि मग तोच प्रसाद स्वतःच्या हाताने आपली भावंड आणि व्यंकय्या नावाच्या एका शेतकरी भक्ताला खाऊ घातला. त्यांचा हा जो कौटुंबिक वावर होता तो आपल्याला खूप काही शिकवून जातो. जेव्हा त्यांचे वडील अप्पळराज शर्मा यांनी तू दत्तप्रभू असल्याचं न कळाल्यामुळे आमच्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा कर अशी विनंती केली, तेव्हा श्रीपाद अगदी लीनतेने म्हणाले, तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते काय? तुम्ही मला पूर्वीप्रमाणे आपला मुलगाच समजून माझ्यावर वात्सल्याचा वर्षाव करावा. याच दरबारात श्रीपाद प्रभूंनी भविष्यात डोकावून 2 महान अवतारांची स्पष्ट भविष्यवाणी केली. आजींची तुझा विवाह सोहळा पाहण्याची इच्छा आहे ही आर्त हाक ऐकून त्यांनी वचन दिलं की ते कल्की अवतारात शंभल गावात जन्म घेतील आणि पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मीबरोबर विवाह करतील. आणि नरसिंहावर्मांच्या सनातन धर्माच्या रक्षणाच्या आकांक्षेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात साक्षात शिवाजी महाराज या नावाने अवतार घेऊन ते हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करतील. भौतिक देहातील लीला जरी संपली तरी भक्तांसोबतचं त्यांचं नातं किती शाश्वत असतं हे त्यांनी व्यंकय्याला दिलेल्या दृष्टांतातनं दाखवून दिलं. त्यांनी सांगितलं की भविष्यकाळात हा दरबार एका पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल. हा परिसर विश्वविख्यात होईल आणि तिथे त्यांच्या अनंत लीला प्रदर्शित होतील. हे केवळ एखादं भाकीत नव्हतं, तर भविष्यातील पिढ्यांसाठी म्हणजे अगदी आपल्या सर्वांसाठी त्यांनी उघडी केलेली कृपेची कवाडं होती. आणि या सगळ्या अद्भुत अनुभवांनंतर काय झालं माहितीये, तिथे जमलेल्या सर्व भाविकांना अचानक गाढ निद्रा लागली आणि जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते सर्वजण सुरक्षितपणे पीठापूरला परतले होते. कोणत्याही राक्षसी मायेचा तिथे अजिबात शिरकाव झाला नव्हता. साक्षात ईश्वराच्या छायेत असताना कसलीही वाईट शक्ती तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही याची ही केवढी मोठी अनुभूती होती. या संपूर्ण अगाध लीलेचं सारणा त्यांच्या एका वाक्यात सामावलेलं आहे. मला जे ज्या भावाने भजतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रत आहे. हे व्रत त्यांनी युगांयुगांसाठी धारण केले आहे. जो भक्त खऱ्या अंतःकरणाने त्यांना शरण जातो त्याच्या पाठीशी ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात. या अगाध आणि अद्भुत लीलेचं स्मरण करत आपण त्या परमसत्तेपुढे नतमस्तक होऊया. पण जाण्यापूर्वी थोडं थांबून विचार करा. आजच्या या धावपळीच्या व्यावहारिक जगात आपण खरोखरच त्या ईश्वरी मायेवर आणि करुणेवर असा ठाम विश्वास ठेवू शकतो का? ही लीला केवळ भूतकाळातील एखादी कथा आहे की आजही आपल्या आजूबाजूला घडत असलेला एखादा जिवंत चमत्कार? यावर नक्की मनन करा. याच भक्तिभावाने आणि पूर्ण शरणागतीने आपण त्यांच्या चरणी लीन होऊया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.